नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, MHCET महाराष्ट्र यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे. एक जाहीर सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. 3/8/2026 रोजीचं हे सूचना आहे, परंतु आपल्या वेबसाईटवरती त्यांनी 4 तारखेला अपलोड केलेलं आहे. तर बघूयात या जाहीर सूचनेमध्ये त्यांनी काय काय दर्शवलेलं आहे किंवा काय काय त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपले जे विद्यार्थी आहेत ते खूप दिवसापासून नीटचे जे काय नीट झाली, डबल परीक्षा झाली नीटची, त्यावेळेसपासून प्रतीक्षेमध्ये आहेत की कॅप राऊंड कधीच चालू होत आहेत. कारण दरवर्षीपेक्षा यावर्षी जे आपले कॅप राऊंड्स आहेत हे खूप उशिरानं चालू होत आहेत. रिनीटमुळं हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालं होतं आणि टाईम थोडंसं एक्सटेंड झालेलं आहे. तर आता हळूहळू एकानंतर एका अभ्यासक्रमाचे जे काही सर्क्युलर्स आहेत ते वेबसाईटवरती पडतीलच. आता हळूहळू सुरुवात होईल असं वाटतंय. तर बघूयात हे जाहीर प्रकटन किंवा जाहीर सूचना काय दिलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाची सूचना. आता हे काय आहे, म्हणजे शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता तंत्र शिक्षण विभागांतर्गत, तंत्र शिक्षण म्हणजे टेक्निकल एज्युकेशन. आता टेक्निकल एज्युकेशनमध्ये कोणकोणते कोर्सेस येतात, जे टेक्निकल एज्युकेशनचे कोर्सेस आहेत, जसं की बी फार्मसी आहे किंवा एम फार्म आहे, डी फार्मसी आहे किंवा बाकी जे दुसरे नॉन मेडिकल कोर्सेस आहेत ते टेक्निकलच्या अंडर येतात. तर त्या टेक्निकल कोर्सेसची जी काही केंद्रीभूत प्रवेश परीक्षा होती, आपण त्याला कॅप प्रोसेस असं म्हणतो, कॅप राऊंड प्रोसेस, याच्याबाबतचं हे एक सूचना आहे, जाहीर सूचना आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहेत. सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना विविध आरक्षण प्रवर्गाअंतर्गत, उदाहरणार्थ ऑर्फॅन वगैरे आहे, अनाथ आहे, संरक्षण दल, डिफेन्स असतील किंवा दिव्यांग असतील, PWD असतील किंवा अल्पसंख्याक मायनॉरिटीचे जे लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस CET रजिस्ट्रेशनच्या वेळेस जे डॉक्युमेंट्स अपलोड केले होते की तुम्ही असं सांगितलं होतं की आम्ही ऑर्फन आहोत किंवा आम्ही स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरीमधले आहोत, तुम्ही त्या ठिकाणी टिकमार्क केलं होतं आणि ऑनलाईन काही लोकांनी डॉक्युमेंट अपलोड केले ते किंवा काही लोकांनी नसतील केले त्यावेळेस. परंतु तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला असं सांगितलेलं की आम्ही याच्यातून आहे, डिफेन्समधून आहे किंवा PWDमध्ये आहे किंवा अल्पसंख्याकमध्ये आहे, तुम्हाला त्याचं स्पेशल रिझर्वेशन भेटायचं असेल तर त्यासाठीचं हे एक सूचना आहे. तर ज्यांनी अपलोड केलेले आहेत सदर कागदपत्रांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून महाविद्यालयांमध्ये जागांचे वाटप करण्यात येत आहे. आता हे जे तुमचं त्या ठिकाणी कागदपत्र आहेत त्याच्या आधारे गुणवत्ता यादी म्हणजे जी मेरिट लिस्ट असतात ते मेरिट लिस्ट तयार करण्याचं काम होतं आहे किंवा ते तयार करण्याचं काम चालू होईल. तर त्या अनुषंगाने तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे, रेडी असणं गरजेचं आहे. तर या अनुषंगाने सर्व संबंधित उमेदवारांना सूचित करण्यात येते की आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे तपासणी दरम्यान अथवा कोणत्याही पडताळणी अंती चुकीची, खोटी, बनावट किंवा दिशाभूल करणारी असल्यास संबंधित उमेदवाराचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल. असं त्यांनी सांगितले की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस त्या ठिकाणी टिकमार्क केलेलं असतं किंवा बऱ्याच जणांना काय वाटतं की सध्या आपण ठीक आहे, आपण फॉर्म भरताना आपण त्या ठिकाणी PWD टिकमार्क करू किंवा डिफेन्स टिकमार्क करू किंवा ऑर्फॅन टिकमार्क करू किंवा मायनॉरिटीचं त्या ठिकाणी टिकमार्क करू किंवा स्पेशल याच्यापेक्षा दुसरं एखादं स्पेशल रिझर्वेशन असेल तर ते तुम्ही टिकमार्क करता. कारण एक्झामच्या नंतर 5-6 महिन्याचा कालावधी असतो, 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट्स काढू शकता किंवा काढता. तर ते तशा वेळी तुम्ही टिकमार्क केलेलं असतं. तर ही जर असं चुकीचं आढळलं किंवा ही जी माहिती आहे तुम्ही ती दिलेली ती चुकीची आढळली, तुम्ही फॉर्मवरती टिकमार्क केलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याकडे ते डॉक्युमेंट अवेलेबल नाही किंवा तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन ज्यावेळेस करतात, कॅप रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करताना त्या ठिकाणी टिकमार्क करतात, मग टिकमार्क केल्यानंतर तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती तयार होते तुमच्या आरक्षणानुसार किंवा तुमचे जे स्पेशल रिझर्वेशन आहे त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट गुणवत्ता यादी त्या ठिकाणी तयार होते. मग ती गुणवत्ता यादी तयार झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला जॉईन करण्यासाठी जाता, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्यावेळेस तुमच्यापाशी ते सर्व मूळ कागदपत्रे किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. आणि जर असे डॉक्युमेंट्स तुमच्याकडं नसतील तर तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र केलं जाईल किंवा तुमचा प्रवेश तात्काळ थांबवला जाईल आणि प्रवेश थांबवल्यानंतर जी काही शिस्तभंगाची कारवाई आहे किंवा जी काही तुमचे नियम मोडल्यानंतर जी कारवाई असते चुकीचे डॉक्युमेंट दिल्याची, ती तुमच्यावरती कारवाई केली जाईल असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच सर्व प्रवेश देणाऱ्या संस्थांना सूचित करण्यात येते की आपल्या संस्थेस वाटप झालेल्या उमेदवारांचा प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित उमेदवारांकडील सर्व मूळ कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करूनच प्रवेश निश्चित करावा.
म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही जे ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुमच्याकडं आहेत का याची पूर्णपणे पडताळणी करणं खूप गरजेचं आहे. ती पडताळणी झाल्याच्या नंतरच आणि योग्यता सिद्ध झाल्याच्या नंतरच तुमचा प्रवेश फायनल करण्यात यावा अशी सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता प्रवेश निश्चित केला आहे असे सिद्ध झाल्यास अशा संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा CET सेलनी कॉलेजला किंवा संस्थांना दिलेला आहे. सर्व उमेदवार व संस्थांनी वरील सूचनेची नोंद घेऊन त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी अशा प्रकारची ही सूचना आहे. तर या सूचनेमध्ये एक सारांश सांगायचा झाला तर ह्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करताना किंवा CETचा फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. ते डॉक्युमेंट तुम्ही डॉक्युमेंट जॉईनिंगच्या वेळेस किंवा फिजिकल जॉईनिंगच्या वेळेस तुमची होते, कॉलेज तुम्हाला एखादं भेटतं, कॉलेज भेटल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमच्यापाशी ते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे आणि ते सर्व डॉक्युमेंट्स तुमच्यापाशी ओरिजिनल असणं गरजेचं आहे. ते ओरिजिनल डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल आणि जर असं काही त्याच्यामध्ये आढळलं तर तुमचा प्रवेश कॅन्सल केला जाईल असं सांगितलेलं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर माझ्याकडे डॉक्युमेंट समजा मी स्पेशल रिझर्वेशनचं डॉक्युमेंट चुकीचं दिलेलं आहे किंवा त्या ठिकाणी मी अपात्र झालो तर माझं ओपनमधून ॲडमिशन होईल का वगैरे. तर ती गोष्ट वेगळी आहे. त्याचं वेळोवेळी CET सेलकडून आपल्याला नंतर भेटेलच, याच्याबाबतची सूचना भेटून जाईल. तर मित्रांनो तात्काळ तुम्ही ही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट रेडी करायचे आहेत. आता हे जे सर्क्युलर आहे, ही जी सूचना आहे, ही सूचना फक्त टेक्निकल एज्युकेशन कोर्सेस जे आहेत त्यांच्यासाठीची होती. परंतु अशीच सूचना सेम जे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत किंवा जे मेडिकल एज्युकेशनचे रिलेटेड शिक्षण कोर्सेसवाले विद्यार्थी जसं की BSc नर्सिंग वगैरे आहे किंवा बाकी दुसरे कोर्सेस असतील, GNM वगैरे असेल किंवा दुसरे पॅरामेडिकल कोर्सेस असतील, त्या ठिकाणी जर कॅप राऊंड ॲडमिशन होणार असतील तर त्यांच्यासाठी देखील हा नियम लागू होतो. त्यांनीसुद्धा कॅप राऊंड प्रोसेस स्टार्ट होण्याच्या अगोदर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत याचा व्हिडिओ मी पाठीमागे बनवलेला आहे. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा 1-2 दिवसामध्ये मी तो व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या अपडेटेड डॉक्युमेंट्स ॲड करून त्या ठिकाणी मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स असतात लागणारे ते सगळे आत्ताच्या आत्ता आठवड्याभरामध्ये तुम्हाला ते काढायचे आहेत, कारण येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये 100% कॅप राऊंड प्रोसेससाठीचं जे काही नोटिफिकेशन आहे ते वेबसाईटला पडणार आहे. त्यामुळं तुम्ही तात्काळ जसं की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, ज्यावेळेस CETचा रिझल्ट लागला त्याच वेळेस काढून ठेवलेले आहेत. परंतु 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेले मेडिकल फिटनेस चालत नाहीत. त्यामुळं रिसेंट विथिन 8 डेजमधले रिसेंट असलेलं मेडिकल फिटनेस त्या ठिकाणी लागू पडतं. त्यामुळं 1 आठवड्याभराखालचंच मेडिकल फिटनेस तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यामुळं तात्काळ तुम्ही मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट घेऊन रेडी राहायचं आहे. जसं की नोटिफिकेशन पडेल त्या 2 दिवसामध्ये जाऊन लगेच मेडिकल फिटनेसचं त्या ठिकाणी घ्यायचं आहे. बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स असतात, कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल किंवा तुमचे कास्ट सर्टिफिकेट असतील, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील, 10वी 12वीचे सनद वगैरे असतील, CETचं मार्कशीट वगैरे असेल, तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे असतं, तर हे सगळे डॉक्युमेंट्स सोबत असणं गरजेचं आहे कॅप राऊंड रजिस्ट्रेशनसाठी. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा पण प्रश्न असतो की कास्ट व्हॅलिडिटी आलेली नाही आहे किंवा माझ्याकडे फक्त पावती आहे तर मी काय करणार. ठीक आहे, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा अर्धवट कास्ट असेल किंवा तुमची कास्ट व्हॅलिडिटी आली नसेल तर तुमचा जो फॉर्म आहे तो तुमचा फॉर्म ओपन कॅटेगरीमधून पडतो. म्हणजे तुम्हाला रिझर्वेशनचे जे काही स्पेशल रिझर्वेशन आहे, कास्ट रिझर्वेशन, ते तुम्हाला भेटत नाही. तुमचा फॉर्म ओपनमधून पडतो, तुमचा नंबर ओपनमधून लागतो. तर अशा केसेसमध्ये विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न असतो की स्कॉलरशिप भेटते का. तर स्कॉलरशिप अशा विद्यार्थ्यांना भेटते. तुम्ही फक्त कॅप राऊंडच्या अंडर जाणं गरजेचं आहे. तुमचं ॲडमिशन कसं झालं आहे, काय झालं आहे, कुठल्या ह्याच्यातून झाले याचा कुठलाही संबंध राहत नाही. कारण बरेच कॉलेजवाले तुम्हाला सांगतात की तुमचं ॲडमिशन ओपन कोट्यातून झालं आहे, मग तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार नाही, तुम्ही पूर्णपणे ट्युशन फीस भरा, असं बरेच कॉलेजवाले तुम्हाला बोलत असतील. परंतु समाज कल्याणमध्ये तुम्हाला जर तुम्ही कॅप राऊंडमधून ॲडमिशन झालं असेल तर तुम्ही जर रिझर्वेशनमध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते. त्यामुळं असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जर डॉक्युमेंट रेडी असतील तर सगळे डॉक्युमेंट रेडी करायचे आहेत आणि कॅप राऊंडसाठी फॉर्म भरायचे आहेत. तात्काळ येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये कॅप राऊंड रजिस्ट्रेशनसाठीची प्रोसेस चालू होईल सर्व कोर्सेससाठी. त्यामुळं सगळ्यांनी डॉक्युमेंट्स रेडी करायचे आहेत. जर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना देखील पाठवा. धन्यवाद.